तर बिहारच्या जनतेनं काँग्रेसला लाथाडलं अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। 2029 ला काँग्रेस इतिहासामध्ये सगळ्यात छोटा पक्ष होईल असंही ते म्हणतात। राहुल गांधींच्या नादाला जे लागतात त्यांचा पराभव होतो असं अमित साटम यांनी म्हटलंय। बिहारमधल्या विजयानंतर भाजपचा राहुल गांधींवर हा हल्लाबोल बघायला मिळाला। काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे। काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही। मतदानातनं स्पष्ट केला बिहारच्या जनतेने, काँग्रेसला जनतेने लाथाडलाय, काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर 2029 मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे। राहुल गांधी यांच्या बरोबर जे जे जातात ते कसे बर्बाद होतात याचं उदाहरण एका मागोमाग एक निवडणुकांच्या निकालातून आपल्याला दिसत आहे। आणि खऱ्या अर्थानं या हिंदुस्थानच्या राजकारणाचे पप्पू कोण असतील तर ते राहुल गांधी आहेत। आणि त्यामुळे तेजस्वी राहुल गांधींच्या नादाला लागले, उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या नादाला लागले आणि जे राहुल गांधींच्या नादाला लागले त्यांना कशा प्रकारे या देशाच्या जनतेने घरी बसवण्याचं काम केलेलं आहे याचं प्रत्यय पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे।